अक्कलकोट तालुक्यामध्ये मागच्या 2 दिवसापासून ढगफुटी सदृश्य परिस्थिती पाहायला मिळते आहे आणि त्यामुळं आपण जर दृश्यांच्या माध्यमातून पाहत असाल तर अक्कलकोट तालुक्यातील संगोगी ब या गावामध्ये आपण सध्या आहोत। साधारण 2 एकर जो ऊस आहे तो पूर्णतः आडवा झाल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर या जमिनीवरली माती सुद्धा जी आहे ती सरसकट या ठिकाणी वाहून गेलेली आहे आणि या शेताचं सपाटीकरण झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। खरं दृश्यांच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवू इच्छितो या ठिकाणी या शेताच्या शेजारीच असणारं शेतकऱ्याचं घर सुद्धा जो आहे ते पण ढासळत आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। पत्रे जे आहेत ते सुद्धा वाहून जात असताना चित्र आपल्याला पाहायला मिळते। खरं तर या शेताच्या बाजूलाच बोरी नदी आहे आणि त्या बोरी नदीला पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली, त्यामुळे हे भयान वास्तव आपल्याला या ठिकाणी दिसून येते। हे शेतकरी आपल्या सोबत सध्या या ठिकाणी आहेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। काकू काय सांगाल? खरं तर घर आहे उघड्यावर पडलेलं आहे, घरातलं साहित्य वाहून गेलेलं आहे, काय झालंय नेमकं? नेमकं 10 किलो खात, 10 किलो ज्वारी, 10 किलो गोधी, गहू सगळं झाला। 2 एकर शेत गहू ऊस सगळं झाला भैया। 4 ವರ್ಷ ಮತ್ತೆ ಇದೆ ಬರ್ತದ सगळं झालं ಭैया। ಏನ್ ಮಾಡ ನಮಗೆ ಯಾರು ಮಾಡಿ ಮದತ್ ಮಾಡಪ್ಪಲಿ ಮಾಡ್ರ। ऊस पण गेले काकू? सगळं गेले ऊस, 2 एकर सगळं गेले ऊस, घर गेले, ऊस गेले, गहू गेले, ज्वारी गेले, सगळं गेले, काही नव्ह। काय मागणी करताय आता? येणार मदत केली, मदत केली साहेबाला, मंत्रीला मदत केली ना सगळ्याला, मग काही नाही बाबा। खरं तर कर्नाटक बाउंड्रीवरचं हे गाव आहे। भाषेचा जरी अडथळा या ठिकाणी येत असला तरी सुद्धा भावना या महत्वाच्या आहेत, त्यांच्या भावना आपल्यापर्यंत पोहोचल्या। ह्या शेतकऱ्याच्या व्यथा आहेत, या शेतकऱ्याच्या वेदना आहेत आणि त्यांच्या आसवातून पडणाऱ्या एक एक थेंबागणिक आपणाला त्या व्यथा आणि वेदना ज्या आहेत त्या कळून येत आहेत। खरं तर याची दखल सरकारनं घ्यावी, प्रशासनानं घ्यावी आणि त्यांना मदत मिळावी अशीच आर्त हाक शेतकरी राजा जो आहे तो त्यांच्या भावनेमधून या ठिकाणी देत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। विश्वभूषण लिमये, साम टीव्ही न्यूज, सोलापूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।